इतरही पक्षांमधील प्रभावी नेते हे भाजपच्या संपर्कात असून येत्या काही दिवसांमध्ये आणखी काही दिग्गज नेते जे ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा खुलासा खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे। आज भाजपच्या मीडिया सेलचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं आणि त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते। यावेळी मुख्यमंत्र्यांनी देशात विरोधकांची दुसऱ्या नंबरसाठी स्पर्धा सुरू असल्याची टीका केली, तर राष्ट्रवादीत फक्त पवारच परिपक्व नेते असल्याने इतरांच्या टीकेकडे लक्ष देत नाही असा टोला देखील मुख्यमंत्र्यांनी लगावला। अनेक लोक पक्षामध्ये योग घातलेले आहेत, त्यावेळी तुम्हाला ते समजतील, पण एकूणच सर्व पक्षांमधली जी काही चांगली मंडळी आहेत, प्रमुख मंडळी आहेत, प्रभावी मंडळी आहेत, यांचा आमच्या महायुतीकडे ओढा हा मोठ्या प्रमाणात मला पाहायला मिळतोय। आणि याचं कारण आहे की या सर्वांना देखील असं वाटतंय की मोदीजींच्या नेतृत्वात हा देश प्रगती करू शकतो आणि सुरक्षित राहू शकतो। आगे आगे देखिए होता है क्या। मला असं वाटतं की उत्तर प्रदेशात तर ते म्हणतात ते कदाचित एखाद दिवस खरं असू शकतं, पण देशामध्ये हे खरंच आहे की 2 नंबरचीच लढाई आहे। 1 नंबर सगळ्यांनी मान्य केला आहे की भाजपच आहे आणि एनडीए आहे, पण 2 नंबर करता आता त्यांची लढाई चालली आहे। नेमकं कोण आहे हे आपल्याला मतदानानंतर समजेल। मुळामध्ये मला असं वाटतं की ते असमंजस अशी परिस्थिती त्यांची आहे। हे सगळ्यांनाच माहिती, एअर स्ट्राईक झाल्या, अनेक त्याचे पुरावे देखील बाहेर आलेले आहेत। आंतरराष्ट्रीय समुदायाने देखील त्या संदर्भात आपलं मत व्यक्त केलं। कशा प्रकारचा दबाव पाकिस्तानवर आपण बनवू शकलो हे सगळ्यांसमोर आहे। आता त्यांच्यासमोर प्रश्न असा आहे की हे मान्य केलं तर तुम्हाला द्यायचं असो का नसो, शेवटी मोदींना श्रेय जाईल, कारण ते पंतप्रधान आहेत, निर्णय क्षमता त्यांची आहे, त्यामुळे मोदींना श्रेय द्यायचं नाहीये। आणि त्यामुळे अशा प्रकारचं संभ्रम तयार करणारं वक्तव्य तयार होत आहे। पण पवारसाहेब मॅच्युअर्ड आहेत, ते योग्य वक्तव्य करतील असं मला वाटतं। त्यांच्या पक्षामध्ये अनेक इमॅच्युअर लोक आहेत जे काय काय बोलतात, पण मला असं वाटतं त्यांच्याकडे फार लक्ष देण्याची आवश्यकता नाही। भाजपच्या उमेदवारांची यादी येत्या 2 दिवसांमध्ये जाहीर होणार असल्याची माहिती खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। तर येत्या काळामध्ये भाजपच्याच अनेक खासदारांना या यादीमधून डच्चू मिळणार असल्याची देखील शक्यता वर्तवली जाते। भाजपची देखील आता उमेदवारांची यादी बहुधा पहिली यादी आज किंवा उद्या ही येऊ शकेल असं मला वाटतं। पार्लमेंटरी बोर्डामध्ये आम्ही गेलो होतो आणि यादीच्या संदर्भातली सगळी चर्चा आमची झाली आहे। कुठे फारसे वादविवाद नाही आहेत, सगळं एकमताने नावं आमची आतापर्यंत फायनल झाली आहेत। काही राहिली आहेत ती देखील या 2 दिवसात आम्ही फायनल करू।